एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 57. कवी नायको दायको सौख्यरासे महाज्ञान सिंधू असे नाम जासी जया ते जगी कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आता अंबेजोगाई ते पैठण हा प्रवासाचा शेवटचा टप्पा राहिला होता. सगळेजण मार्गस्थ झाल्यावर एकानं विचारलं, महाराज आपण जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी देवगिरीला जाणार आहे काय? मी स्वामींचं दर्शन घेतलं आहे, आता तडक घर गाठायचं आहे. स्वामींचं दर्शन झालं? आणि ते केव्हा? आम्ही तर सतत आपल्याबरोबर आहोत, आम्ही सद्गुरूंना काही पाहिलंच नाही हो. एकनाथ महाराज म्हणाले, मनकर्णिका घाटावर श्रीमद भागवताच्या श्रवणास स्वामी येत असत. मी अध्यायाप्रारंभी त्यांना केलेला नमस्कार ते स्वीकारत होते. शिवाय ग्रंथ समाप्ती सोहळ्यात तर ते जातीनं हजर होते आणि त्यांचं तन मन तृप्त झालं होतं. तिघं चौघजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. आपण त्यांना एकदा सुद्धा कसं पाहिलं नाही, असा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही त्यांना कसं पाहाल? ते फक्त माझ्या स्मरण मात्रे माझ्यासाठीच येत होते ना. अजूनही तिघांच्या चेहऱ्यावर आर्षबोध असं झाल्यासारखं जाणवतच नव्हतं. नाथ महाराज म्हणाले, असं बुचकळ्यात पडू नका, मी तुम्हाला सारं नीट समजावून सांगतो. आपण इतके दिवस काशीत होतो आणि आता प्रवासात आहोत, पण आपलं मन काशीत होतं का, प्रवासात आहे का? अरे असं हे असं एकमेकांकडे काय पाहताय रे? मी सांगतो ना, आपलं सर्वांचं मन मात्र पैठणात आपल्या बायका मुलांच्यात होतं. आपण आपल्या बायकोशी बोलत होतो, लहानग्या मुलासंगे खेळत होतो, हो ना? तेव्हा आपली बायको मुलं दुसऱ्यांना दिसत होती का? झालं तर मग तसंच माझं झालं. मला सद्गुरू येऊन आशीर्वाद देऊन जात, पण तुम्हाला कुणाला ते दिसत नव्हते. आता पैठणला गेल्यावर तर त्याहून गंमत येईल. तेव्हा आपण पैठणात आपल्या घरी असू, पण आपलं मन मात्र काशीत अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीत गुंतून राहील. तो ग्रंथ समाप्तीचा सोहळा ते मन आपलं अनुभवत राहील. बघा, मनाचं हे केवढं फाट सामर्थ्य आहे. म्हणून तर सर्व इंद्रियात मनाला श्रेष्ठत्व मिळालं आहे. हे मनाचं सामर्थ्य ईश्वर चिंतनात सत्कर्मात खर्ची घालायचं. मन विरहित देहानं केलेले उपचार व्यर्थ आहेत. संत महंत मंडळी तुमच्या आमच्यासारखी कर्मे आचरताना दिसतात, पण ती सारी कर्मे ते फक्त देहानं करतात. त्यांचं मन तिथं कधीच गुंतलेलं नसतं, म्हणून तर त्यांना ती कर्म बाधक होत नाहीत. भगवंत श्रीमद भगवद्गीतेत म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. ह्या तिघांना वाटलं आपणास काशीवास घडला, भागवत ऐकायला मिळालं, तरी पण आपल्याला देहबुद्धीच्या पार होता आलं नाही, देहबुद्धी आत्मबुद्धी करता आली नाही. नाथ महाराज सांगतात, आला असलेला तो अनुभव आपण वर्षानुवर्ष अनुभवित आहोत, पण त्याचा खुलासा झाला नाही. आणि आपण नाथ महाराजांनाच खुळ्यासारखं विचारलं की आम्ही आपले सद्गुरू कसे पाहिले नाहीत, आम्हाला ते कसे दिसले नाहीत. जनार्दन स्वामींच्या विषयामुळं तरी आपल्याला सुश्रवणाचा लाभ झाला, रसाळवाणी मनपूत ऐकायला मिळाली. हे काय थोडं झालं? पैठण आता काही कोसांवरच राहिलं होतं. एक जण म्हणाला, नाथ महाराज आमच्यापैकी कोणीतरी 2 जण पुढे होतं ना. नाथ महाराज हसून म्हणाले, अरे बाबांनो, शिजेपर्यंत धीर निघाला, आता निवेपर्यंत धीर धरवत नाही का? आता सारे जण बरोबरच जाऊ ना. आपण येत असल्याची पुढे जाऊन वर्दी देतो, म्हणजे मंडळी स्वागताला सिद्ध होतील. त्यातला एक जण म्हणाला, स्वागत? नाथ महाराज अगदी निर्विकारपणे म्हणाले, स्वागत? आणि ते कशासाठी? नाथ महाराज चेष्टेनं पुढे म्हणाले, माझ्या स्वागताचं फक्त निमित्त, पण तुम्हालाच घरी लवकर पोहोचायची घाई झाली होय ना.
भागवत धर्माची पताका काशीला फडकवणाऱ्या, प्राकृतात टीका लिहिण्याची क्रांती करणाऱ्या आमच्या एकनाथ महाराजांचं स्वागत करायलाच हवं. हा दिग्विजय लहान लहान सण नाही आहे, साधासुद्धा नाही. आम्हा पैठणकरांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी आपण केली आहेत महाराज. शूराचं स्वागत शानदार व्हायला हवं असं म्हणून नाथ महाराजांच्या अनुमतीची वाट न पाहता दोघं जण झपाट्यानं पुढे चालेल. आणि बघता बघता येऊन पोहोचले. पण एकनाथ महाराज काशीहून परत येत असल्याची बातमी जेव्हा पैठणात पसरली तेव्हा साऱ्यांच्या भावना उचंबळून आल्या. नाथ महाराज मोठ्या मान मरातवानं परतले. काशी क्षेत्रातल्या शास्त्री पंडित विद्वज्जनांची त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि प्राकृतात लिहिलेल्या श्रीमद भागवताची मोठ्या दिमाखानं मिरवणूक निघाली हे ऐकून तर त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. आपला गावबाला तर आपल्या ज्येष्ठ संत तुल्य पुरुष धर्मपीठाकडून श्रेष्ठत्व मिळवून आला. आपला गाववाला ह्याचा त्यांना अभिमान वाटला. पैठणातल्या ज्या मंडळींनी त्यांच्या कार्याला विरोध केला होता, जी त्यांच्यावर रुष्ट होती, ती सारी मंडळी हे ऐकून वरमली. एकनाथ महाराजांच्या स्वागताला सिद्ध झाली. स्त्रियांनी दारापुढे अगदी म्हणजे असं अंगण झाडून सडा रांगोळीने सुशोभित केली आणि दारावरून एकनाथ महाराज चालले की त्यांना पंचारतीनं ओवाळायचं म्हणून त्या तयारीला लागल्या. पुरुषांनी गुढ्या तोरणं उभारली. लग्न कार्य असावं याप्रमाणे सगळ्यांनी नवी वस्त्र परिधान केली, अलंकार घातले. सगळ्यांची एकच धांदल गडबड उडाली. ढोल नगारे ताशा तुताऱ्या झांजा लेझीम वाजंत्री पिपाण्या, आहा, अगदी हे वाद्य साफसूप करून वाद्यांचा लोक वेशीवर घेऊन नाथांची वाट पाहत खोळंबले. हे वाद्य पण त्यांच्यासोबत होतेच. ज्याला त्याला नाथ महाराजांच्या दर्शनाची उत्सुकता होती, उतावीळ होते. केव्हा एकदा ते दिसतात असं झालं होतं. दूरवर एकनाथ महाराज दिसतात. सगळ्यांनी एकमुखाने जय जयकार केला. एकनाथ महाराज की जय, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. ते जवळ येताच गुलाल बुक्क्याची अमाप उधळण झाली. बेहोशीत रंगलेले नागरिक भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ म्हणून नाचू लागले, उड्या मारू लागले. आनंद. नगाऱ्यावर टिपरी पडली, ताशे झणझणू लागले, तुताऱ्या उंचावल्या, लेझिमीनं फेर धरला, ढोल ढणाणू लागले, झांजा खणखणू लागल्या. सारी वाद्य सांघिकपणे आनंदाने जल्लोष करू लागली. नाथ महाराजांच्या गळ्यात हारावर हार पडत होते. लोक त्यांना दंडवत घालत होते. आनंदाचा आवेग इतका प्रचंड होता की प्रत्येकाला असं झालं होतं, आपण व्यक्त केलेला आनंद फारच तोकडा आहे. याच्या कितीतरी पटीनं आपल्याला आनंद झाला आहे, पण व्यक्त करायचा कसा? हा लोकगंगेचा आवेग गोदामाई पाहत होते. नाथ महाराजांनाही पाहत होते. नाथांना पाहताच तिच्याही भावना उचंबळून आल्या आणि संथ प्रवाहात लाटा उत्पन्न झाल्या. तिला जणू आनंदाचे रोमांच उठले. जनता जनार्दनाचं हे प्रेम पाहून हळव्या मनाच्या नाथांचं मन गहिवरलं. त्यांचे नेत्र पाझरू लागले. त्यांनी नुकताच वाराणसीतला मिरवणूक सोहळा अनुभवला होता. त्या सोहळ्यात आणि आजच्या सोहळ्यात महत् अंतर होतं. काशीतला सोहळा त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कार्याचा होता, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी होता. त्यात प्रेम होतं, पण त्या प्रेमाची जात वेगळी होती. थोडं अंतर राखून प्रेम व्यक्त करणारी ती अभिव्यक्ती होती. पण इथला आनंद, इथला सोहळा आंतरिक अभिव्यक्तीचा आहे. सोहळा साधासुधा डामडौल नसलेला, पण संपूर्ण आत्मीयतेचा आहे. या प्रेमाची जात जिव्हाळ्याची, आपुलकीची, जवळची आहे. त्यांचं लक्ष लोकगंगेवरून जीवनदायिनी गंगेकडे गेलं. तिचं दर्शन घडतात त्यांचं भावनिक मन उचंबळून आलं आणि त्यांनी तिला वंदन केलं. वेशीपासून स्वतःच्या वाड्याच्या दारात यायला नाथ महाराजांना कितीतरी तास लागले. इतकी मिरवणूक रंगली, गुंगली, बेहोशली होती.
नाथ महाराजांच्या वाड्याच्या पूर्वेच्या महाद्वारात येताच त्यांच्यावरून पत्रावळीवरून भात ओवाळून टाकण्यात आला. या अशा गोष्टींवर नाथ महाराजांचा विश्वास नव्हता, पण आज त्यांचं कुणाचंही मन दुखवायची इच्छा नव्हती. दुसऱ्या कुळवाडीनं नाथांच्या पायावर घागर ओतली. त्यांच्या लीलेनं त्यांना कुंकुम तिलक लावून ओवाळलं. पिता पुत्रीची नजरानजर झाली. अवाक्षरही न बोलता त्यांच्या नजरा खूप काही बोलून गेल्या. लीलाच्या पाठीशी नथ घालून गिरिजाबाई उभ्या होत्या. त्यांची नजर नाथांच्या पायावर खिळली होती. जी पावलं काशीपासून वाट तुडवत घराच्या उंबऱ्यापर्यंत आली होती. नाथ महाराजांच्या लक्षात आलं की गिरिजाबाईंच्या डोळ्यांना काळ्या वर्तुळांनी घेरलं आहे. मान जरा उंचावली आहे. गळ्याची हाडं वर आली आहेत. वाड्यात पानसुपारीची व्यवस्था ठेवली होती. अत्तर गुलाबाचा घमघमाट सुटला होता. आत आलेले नाथ महाराज तडक विजय पांडुरंगा पुढे येऊन उभे राहिले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ज्या खांबाला टेकून श्रीखंड्या भागवत श्रवणास बसत असे त्या खांबावर त्यांनी डोकं टेकवलं. नंतर ते रांजणाजवळ आले आणि त्या रांजणातलं पाणी श्रीखंड्याचं स्मरण करून तीर्थ म्हणून प्राशन केलं. जय हरी.